नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. कला निवांत अशी बसलेली असते, मोबाईलमध्ये काहीतरी सर्च करत असते. तेवढ्यात काय काजल येते. तायडे, तुझ्याकडे आहे का ग तो नंबर? कोणाचा नंबर? काय अगं सांग. तेवढ्यात संगीता येते. आधी चहा पी आणि मग काय ते सांगते मी. आता चहाचा कप हातात घेतलेला असतो. संगीता म्हणते, अगं कले, बांगडीवालीचा नंबर हवाय. आणि हो, तिला लगेच फोन लाव. रेशमी, रंगीबिरंगी चुडा, सगळ्या प्रकारच्या बांगड्या आणायला लावायच्या या. आपल्याकडे येळ कमी आहे आणि गडबड करायला लागणार आहे. अजिबात टाइमपास करू नका. पटापट सगळी कामं झाली पाहिजे. संगीता आता घाई करत असते. काजल म्हणते, तायडे बघितलं ना आईला किती घाई झालीये. लवकर लवकर दे ग बाई नंबर. आपल्याकडे नंबर नाहीये. आपल्याकडे नंबर असताना आता इतक्या वेळ फोन लावला असता. तायडे दे इकडे नंबर. चल. जोपर्यंत मी फोन करत नाही तोपर्यंत ही 10 वेळेस विचारत राहणार, केला का फोन, केला का फोन. बघू इकडे, फोनच बघू तुझा इकडे. अगं गुंड्यात थांब, फोन दे ग तायडे. त्या फोनमध्ये दोघांचा फोटो बघत बसलेली असते कला. आता हे काजलने बघितलेलं असतं. ओ काय करतीये माहिती की तायडे. संगीता आता हसायला लागलेली असते. कलाने आता फोन लावून दिलेला असतो आणि संगीताच्या हातात फोन देते. बोल आता. संगीता लगेच बोलायला लागते. बांगड्या आणायला सांगायच्या होत्या. चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे ना, आणि सगळ्या प्रकारच्या बांगड्या घेऊन यायच्या बरं. काजल आता कलाच्या मागे लागलेली असते. तिला चिडवत असते. आता इकडे संगीता म्हणते की मी सरोज मॅडमला फोन लावते. संगे, आज जावई बापूंच्याकडे जायचंय ना? जायचंय आपल्याला, पण त्याआधी सरोज मॅडमला फोन करते. संगीताने आता सरोजला फोन केलेला असतो आणि बांगड्या भरायच्या कार्यक्रमाला बोलवलेलं असतं. सरोज म्हणते, हो माप दिली ना, आम्ही येतो, सगळे वेळेत येतो आम्ही. अद्विक तिथेच उभा असतो. आई कशासाठी फोन केला होता? अरे खरेंकडनं बांगड्या भरायच्या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं. अद्विक मनातल्या मनात विचार करतो, आज जर जाता आलं तर आजच प्रपोज करून टाकतो की. आज सारखी संधी परत काय मला मिळत नसते. तेव्हा मग किती वाजता जायचंय काय आपल्याला? तू तू कशासाठी येणार? तूच म्हटली ना आमंत्रण आलंय. बायकांचा कार्यक्रम असतो ना अद्विक, आणि बांगड्या भरायचाय. तू काय करणार तिथे येऊन? कुठेतरी वाचलं होतं, नवरा मुलगा नवरी मुलीच्या हातात बांगड्या भरतो लग्नाच्या आधी. सरोज म्हणते, हो का? वाचलं होतं? कुठं वाचलं होतं रे अद्विक? सगळे आता अद्विकवर हसायला लागलेले असतात. काही गरज नाही आणि यायचं तर अजिबात नाहीये. सगळे आता याच्याकडे बघतात आणि हसायला लागलेले असतात. आबा म्हणतात, नवऱ्या मुलाचं काही काम नसता, इथेच थांब. आबा बरोबर आहे तुमचं, पण शेवटी लग्न कर, किती धावपळ असणार. काहीतरी मदत केली असती ना मी. त्यांना काहीतरी मदत हवीच ना, म्हणून म्हटलं आपण जाऊन काहीतरी मदत करावी. रजनी म्हणते, काही धावपळ होत नाहीये, तू जरा शांत बस रे अद्विक. तू आराम कर रे, आम्ही जाऊन येतो. अगं काकी, त्याचाच कंटाळा आला ऍक्च्युली, म्हणूनच जरा बाहेर जावंसं वाटत होतं. लग्न घर आहे, काही काम करायला मिळत नाही, कंटाळा आलाय, थोडासा चेंज हवाय ना माणसाला, म्हणूनच म्हटलं तुमच्यासोबत आलो असतो. तेवढा तुमचाही टाइमपास आणि माझाही टाइमपास. तेवढ्यात काय सरोजला फोन आलेला असतो ऑफिसमधून आणि निरोप दिलेला असतो अद्विकसाठी. सरोज म्हणते, हो सांगते मी. आणि सरोजने आता फोन बंद केलेला असतो. आणि अद्विक, तुला बोर झालं होतं ना घरात? तुला बाहेर जायचं होतं? हो गाई, खूप बोर झालंय. मग ऑफिसमधनं फोन होता, महत्वाच्या डॉक्युमेंट्सवर तुझ्या सह्या हव्यात. तुला बोर झालं होतं, सह्याही करून येशील, जरा फिरून येशील. कसं वाटतंय? दोन्ही कामं होतील. चालतंय ना? हो आई, जातोय मी. बघितलं काही असं होतं, फोन कशासाठी काढून घेतला? ऑफिसचं इतकं महत्वाचं काम आणि माझ्याकडे फोन नाही. द्या बरं माझा फोन. मी खूप मिस करतो या कामाला माझ्या. आता तरी फोन द्या. काय लावलंय हे? फोन नको, अमकं नको. ओल्ड फॅशन मध्ये जगताय का? माझा फोन मला द्या तुम्ही. आबा म्हणतात, अरे आमच्या काळात कुठे होती फोन? तरी महत्वाची कामं झालीच ना. काही अडलंय का त्या फोन वाचून? टेन्शन घेऊ नको रे अद्विका, फोन बिन तुला काय मिळत नसतो. अद्विक, बायकोपासून आणि फोन पासून जरा लांब राहा, म्हणजे दोघांची बी किंमत कळीन. जरा थांब रे अद्विका, घाई करू नको. रोहिणी म्हणते, हो हो अद्विक, तुला तुझा फोन अजिबात मिळणार नाहीये बर का, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग काय, जातो बाबा, माझी कामं करतो, नाही फोन तर राहिलं. सरोज, आबा, रजनी सगळेच हसायला लागलेले असतात अद्विकच्या या अवस्थेवर. राहुल, नैना आणि रोहिणी यांचं काहीतरी वेगळीच खिचडी पकत असते. इकडे आता कला तयार झालेली असते आणि देवाच्या पुढे बसलेली असते. आई अंबाबाई, सगळं कार्य निर्विघ्न पार पडू दे, काहीही विघ्न यायला नको. राहुल आणि रोहिणी मॅडम जे काही ठरवताय कारस्थान, ते पूर्ण होऊ देऊ नको आणि काहीही संकट येऊ देऊ नको. सगळं काही व्यवस्थित असं पार पडू दे. तू लक्ष ठेव, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल अंबाबाई. आता कला हात जोडून देवाला ही विनंती करत असते. अंबाबाई, मला सगळं काही अद्विकला सांगायचंय. फोन लागत नाहीये, फोन लागला तर तो उचलत नाहीये आणि मला मात्र घराच्या बाहेर पडता येत नाहीये. माझी ना अगदी कात्रीत पकडल्यासारखी अवस्था झाली. तूच काहीतरी मार्ग दाखव ना अंबाबाई, तूच काहीतरी करू शकते. बाईच्या पाया पडलेली असते आणि तूच काहीतरी मार्ग दाखवू शकते अंबाबाई. इकडे आता अद्विकच्या ऑफिसमध्ये संगीता आणि दिनकर आलेली असतात.
त्यांना काहीतरी दागिन्यांची खरेदी करायची असते म्हणून ते बरोबर तिथे आलेले असतात. तेवढ्यात अद्विकही त्यांच्या मागून आलेला असतो आणि ते काही बोलायच्या आधीच नमस्कार असं अद्विक मोठ्या आनंदाने म्हणतो. अद्विक आता त्या मुलाला म्हणतो, तुझा स्पेशल गेस्ट आहे, यांना अटेंड मी करतो. तो मुलगा निघून गेलेला असतो. संगीता म्हणते, आमच्या लेकीचं लगीन आहे तेव्हा आम्हाला काही दागिने बघायचे. अद्विक म्हणतो, तुमच्या लेकीचं लगीन अद्विक चांदेकर बरोबर ठरलंय का? संगीता म्हणते, अगो बाई तुम्हाला कसं माहिती? अहो कोण आहे मी? द ग्रेट अद्विक चांदेकर, मला तर माहिती असणारच ना. आता संगीता आणि अद्विक हसायला लागलेले असतात. अद्विकने आता खिशातून पैसे काढलेले असतात आणि आता दिनकरच्या हातात ठेवतो. हे घ्या. नाही 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 जावई बापू, हे कशा पायी? आमच्याकडे आमचे पैसे आहेत की. संगीता म्हणते, नको आम्हाला पैसे जावई बापू, यांनी जमवलेली पुंजी आहे की, त्यात अगदी व्यवस्थित त्यांच्या लेकीचे लगीन होणार आहे, काळजी करू नका. माहिती मला सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तुमच्या परीने जे काय कराल मुलीसाठी ते उत्तमच असणार, त्यात काही वादच नाही. आजपर्यंत तुम्ही जे केलंय ते सुद्धा मला आवडलंच की, माझ्यासाठी जे जे केलंय ते. पण कसं आहे ना, लग्नात तुम्ही खर्च करू शकणार नाही, तुमची गरिबी आहे, परिस्थिती नाहीये म्हणून तुम्हाला देत नाहीये पैसे, किंवा तुम्हाला मदत करायची म्हणून तर अजिबातच देत नाहीये हे पैसे. या लग्नाचा थोडासा तरी भार मला माझ्या खांद्यावर घ्यायचा आहे. माझं खरं समाधान तुमच्या लेकीच्या आनंदाचंच असणार आहे. त्यामुळे प्लीज माझं ऐका आणि हट्टीपणा करू नका. एवढे पैसे ठेवा, हवी ती हौस, हवं ते काय असेल ते करा, पण प्लीज माझं एवढं ऐका. हे लग्न माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही हट्टीपणा करू नका आणि हे पैसे ठेवून घ्या. मला माहितीये तुमच्या मुलीची एखादी काहीतरी इच्छा असणारच, काहीतरी दागिना आवडलेला असणार, काहीतरी साडी असणार की जी पैशांमुळे तुम्ही घेऊ शकला नाही. ती तिला घेऊन द्या आणि तिचा आनंद तिला द्या, एवढंच मला म्हणायचंय. बाकी तुम्हाला मदत करण्याचा काही एक उद्देश नाहीये. मी माझ्या बायकोसाठी करतोय असं समजा. डेकोरेशन असू दे लग्नातलं, मेनू मध्ये काहीतरी गोडधोड तिला तिच्या आवडीचं वाढवायचं असेल, जे काय असेल हो, तिच्या आवडीचं काहीही करा या पैशातनं, एवढंच मला सांगायचंय. आणि प्लीज तुम्ही हे पैसे घ्या. अद्विक खूप रिक्वेस्ट करतो, खूप समजून सांगतो. ते आता दिनकरला आणि संगीताला पटलेलं असतं आणि ते आता हसत असतात अद्विकच्या या विचारांवर, किंवा तो किती काळजी करतो आणि किती विचार करतो आपल्या कलाचा. माझ्या होणाऱ्या बायकोसाठी माझ्याकडनं हे गिफ्ट आहे असं समजा आणि मग खर्च करा, पण तुम्ही हे पैसे घ्या आणि हवं ते करा, एवढीच माझी इच्छा आहे. दिनकर म्हणतो, जावई बापू यातनं तुम्हाला समाधान मिळणार असेल तर चालतंय, घेतो आम्ही पैसे आणि जे हवंय ते कलासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. हे लगीन तुमच्या दोघांसाठी आयुष्यभराचा आनंद आहे आणि हे लगीन तुमच्या मनासारखं व्हावं, तुमच्या आनंदात व्हावं, एवढंच आम्हाला वाटतं. त्यामुळे सगळ्यात छान करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. संगीता म्हणते, हे लगीन एकदम ध्यानात राहील ना, असंच होईल बघा. अद्विक म्हणतो, हो तसंच होणार आणि तसंच झालंच पाहिजे. आज आमच्याकडे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे. हो माहितीये की मला. बांगड्याच्या डिपार्टमेंटला सांगितलंय, पाटल्या बांगड्या काय हवं ते खरेसाठी स्पेशल पोहोचून जाणार वेळेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. संगीता म्हणते, अगदी तुमच्या मनात आहे ना तसंच, काय ग्रँड का फॅन्ड काय म्हणतात ना तुमच्यात, तसंच होणार बघा जावई बापू. आता दोघेही हसायला लागलेले असतात. आता दागिन्याचे डिझाईन दाखवायला लागलेले असतात. द्विक स्वतः इतका काय आनंद झालेला असतो की स्वतः दागिन्यांचे डिझाईन तो दाखवत असतो. तो ओरिजिनल सोन्याचे दाखवत असतो, 1 ग्रॅम सोन्याचे नाही. संगीता म्हणते, 1 ग्रॅम सोन्याचे दाखवा, एवढी ऐपत नाहीये, कशाला टेन्शन घेताय, जावयाकडनं गिफ्ट आलंय की त्यातनं खर्च करा आणि हवे ते दागिने घ्या. दिनकर म्हणतो, 22 ते 20 कॅरेटचे दागिने दाखवा, तुमचा मान राखायचा आहे, याच पैशातून कलेसाठी आता दागिने घेणार आहे. अद्विक म्हणतो, हो चालतंय. अद्विकनी सगळ्या प्रकारचे दागिने दाखवलेले असतात, तुम्हाला हवं तो घ्या तुम्ही. संगीता म्हणते, जावई बापू मी काय सांगते ऐकताय का, तुमच्या पसंतीने दागिने आपण घेऊया, म्हणजे कशी तुमची पसंती तुमच्याच बायकोच्या अंगावर राहणार. कसं आहे, तुमचा बी आनंद आणि ती बी खुश. अद्विकनी इतकी छान छान डिझाईन, इतके छान छान दागिने काढलेले असतात कलासाठी स्पेशल. दिनकर आता अद्विकचं कौतुक करत असतो अगदी मनातल्या मनात. जावई बापू माझ्या लेकीला चांगलंच ओळखायला लागले आणि किती विचार करताय माझ्या लेकीचा, खरंच या जावई बापूचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. दिनकरला खूप आनंद होत असतो एवढं कौतुक सोहळा बघून. बापू माझ्या कलेची नक्कीच काळजी घेणार मनापासून, आता काही बी टेन्शन राहिले नाही, देवा सगळं काही असंच होऊ दे रे. दिनकर आता अद्विककडे बघत असतो आणि मनातल्या मनात हे बोलत असतो. तो खूपच खुश असतो दिनकर अद्विकवर. दिनकर आता अद्विककडे बघून विचार करत असतो. संगीता म्हणते, अहो काय झालं, इथं बघा की, काय विचार करताय. दिनकर म्हणतो, नाही नाही बघतोय की. अद्विक आता दागिने दाखवत असतो खूप सुंदर सुंदर. संगीता बघत असते आणि दिनकरही. हे बघा सगळी डिझाईन तुमच्या लेकीने केली आहे. माझ्या लेकीनं, माझी लेक हुशारच आहे जावई बापू. लेक कोणाची आहे, अहो बायको कोणाची आहे. बायको नंतर, आधी लेक माझी येते. आता दोघांमध्ये चांगलीच हसी मजाक चाललेली असते. असं आहे ना, खरे तुमच्या बरोबर राहिली आणि नंतर माझ्या बरोबर, त्यामुळे हुशारी जरा जास्तच वाढली.
जावई बापू, असं म्हणू की खरी हुशारी तुमची आणि माझी ती उतरली आपल्या कलेत. एक म्हणतो तसं नाही हो, खरे हुशार त्यापेक्षा तुम्ही आणि मी जास्ती हुशार. एकमेकांना आनंदाने टाळ्या दिलेले असतात आणि तिघेही आता हसायला लागलेले असतात. संगीता आणि दिनकरने सुद्धा आता अद्विकसाठी एक दागिना आणलेला असतो आणि स्वतः पैसे जमवून त्यांनी ते गिफ्ट घेतलेलं असतं अद्विकसाठी. हे बघा जावई बापू, वाईट वाटून देऊ नका, आम्ही सुद्धा कलेच्या लग्नासाठी काहीतरी पैसे जमवलेच होते आणि आता सगळा खर्च तुम्ही करताय म्हटल्यावर त्या पैशातनं आम्ही तुमच्यासाठी छोटंसं गिफ्ट घेतलंय. फार काही मोठं नाहीये, पण ते तुम्ही ठेवून घ्यावं असं वाटतंय मला. अद्विकने अगदी आनंदाने स्वीकारलेलं असतं आणि जेव्हा उघडून बघतो तर काय सोन्याची चेन असते. अद्विकला लगेच त्यावेळेचा प्रसंग आठवलेला असतो की अद्विकला चांगले मार्क्स मिळालेले असतात म्हणून आई त्याच्यासाठी एक सोन्याची चेन घेऊन येते आणि म्हणते, अरे अद्विक बाळा, तुझ्या बाबांनी तुला चांगले मार्क्स मिळाले म्हणून बघ की सोन्याची चेन पाठवलीये. ती चेन त्यावेळेला अद्विक हातात घेऊन उभा राहतो. आई, बाबांना जर काही गिफ्ट द्यायचं असतं तर ते स्वतः आले असते. उगाच खोटं काही सांगून माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम ठेवण्याचा किंवा आदर ठेवण्याचा प्रयत्न करू नको. खरंच जर काही वाटत असतं तर स्वतः आले असते, आनंद व्यक्त केला असता आणि हे गिफ्ट स्वतः दिलं असतं. त्यामुळे उगाच काही सांगत जाऊ नको. आता हा सगळा प्रसंग अद्विकला लगेच आठवलेला असतो. अद्विक नाराज झालेला असतो आणि डोळ्यात त्याच्या पाणी आलेलं असतं. अगदी दबक्या आवाजात म्हणतो, थँक्यू बाबा. दिनकर म्हणतो, जावई बापू काय झालं? मला मागच्या गोष्टी आठवायला लागल्या. जेव्हा मी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवले तेव्हा अशीच एक चेन माझ्या बाबांनी माझ्यासाठी बनवली होती आणि ती स्वतः त्यांनी मला दिली नव्हती तर आईच्या हातून मला दिली होती. ती त्यांना जर काही करायचं असतं, माझ्याविषयी प्रेम काहीतरी वाटत असतं तर त्यांनी स्वतः चेन आणून दिली असती. पण नाही, त्यांना कधी चांगलं वागता आलं नाही किंवा प्रेमही व्यक्त करता आलं नाही. त्यांनी ती चेन घेतली आणि आईच्या तर्फे मला पाठवली आणि हे मला आवडलं नव्हतं. मुलाचं आणि बापाचं नातं जर असतं तर त्यांनी स्वतः येऊन मला चेन दिली असती आणि हाच प्रसंग आठवला, बाकी काय नाही हो. त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं. त्यांना कधीच बाप मुलाचं नातं जोडता आलं नाही. आमचे प्रेमाचे संबंध कधीही त्यांना व्यवस्थित करता आले नाही. त्यांच्या इगोमध्ये किंवा त्यांच्या माझामध्ये ते कायमच जगत गेले. तुम्हाला सांगू का, ते जर माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले असते की शब्बाज बेटा, खूप छान मार्क्स मिळवले, तरी खूप मोठं जगातलं गिफ्ट मला मिळाल्यासारखा आनंद मिळाला असता. पण त्यांनी कधीही जवळ येण्याचा किंवा मला प्रेमाने जवळ घेण्याचा प्रयत्नच केला नाही आणि याच गोष्टीचं वाईट वाटतंय. फक्त पैशात आणि सोन्यातच माझी तुलना केली का त्यांनी? अद्विक आता रडवेल्या आवाजात म्हणतो. त्यानंतर बाबांना डायरेक्ट सांगून टाकलं की बाबांनी जे गिफ्ट दिलंय ते मला नकोय. आई, तू बाबांना हा निरोप दे की तुम्ही दिलेलं गिफ्ट अद्विक घेत नाहीये. त्यांनी नंतर मला ते कधीच गिफ्ट दिलं नाही किंवा देण्याचा प्रयत्नही केला नाही आणि मी सुद्धा कधीच वाट बघितली नाही की ते येऊन मला परत काही गिफ्ट देतील, कारण त्यांच्याबद्दलच्या आशा अपेक्षा सगळ्या काही संपल्या होत्या. त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांनी ते दरवेळेला दाखवून दिलेलं होतं. अद्विक आता रडायला लागलेला असतो. संगीता प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवते आणि त्याला आधार देते. अद्विक म्हणतो, ती चेन सुद्धा अशी सेम डिझाईन होती आणि तुम्हाला सांगू का, माझ्या बाबाने स्वतःच्या हाताने मला चेन द्यावी हे माझी इच्छा होती आणि ते स्वप्न, ती इच्छा आज तुमच्या रूपाने पूर्ण झालीये. तुम्ही स्वतःच्या हाताने इतक्या प्रेमाने माझ्यासाठी चेन दिली की ती इच्छा खरंच पूर्ण झाली. म्हणूनच आनंदाचे अश्रू यायला लागलेत. दिनकरलाही खूप वाईट वाटतं. अद्विक म्हणतो, थँक्यू, तुम्हाला दोघांनाही थँक्यू. अद्विक म्हणतो, थँक्यू सो मच. मला खूप आवडली ही चेन. हातात घेऊन तो चेन सारखी बघत असतो. दिनकर आता मनातल्या मनात म्हणतो, हे लगीन फक्त लगीन नाहीये, दोन कुटुंब एकत्र येण्याची, प्रेम जोडण्याची, मन जोडण्याचे संकेत आहे. मन जर जोडली नसती तर मी सेम टू सेम अद्विकच्या बाबांनी जशी त्यांच्यासाठी चेन घेतली होती तशी चेन मी घेतलीच नसती. एवढं सगळं काही जुळून आलंच नसतं. सगळं काही जुळून जमवून आलंय, याच गोष्टीचा मला आनंद होतोय आणि खरंच दिनकरला खूप आनंद होत असतो आणि समाधानही वाटत असतो की माझ्यामुळे जावई बापूंच्या चेहऱ्यावर थोडा तरी आनंद आला. सगळं काही जे झालंय ते फक्त मन जुळल्यामुळे झालंय. दिनकरला इतका आनंद होत असतो आणि सारखा आपल्या अद्विककडे बघतो आणि हसत असतो. त्याला एक समाधान, सुख सगळं काही दिसत असतं. अद्विक आता घरी आलेला असतो, सगळं काही तिकडचं व्यवस्थित करून. आता ह्या मस्तपैकी तयार होऊन चाललेले असतात बांगड्या भरायच्या कार्यक्रमाला. चला उशीर होतोय. सरोज म्हणते, तुला सांगितलं ना तुझं काही काम नाही आणि तू येत नाही आमच्यासोबत. अगं माहितीये मला माझं काही काम नाहीये, पण तुम्हाला सोडतो तेवढीच तुमची मदत आणि उगाच ट्रॅफिकमध्ये उशीर व्हायला नको ना. चला पटकन सोडून येतो. आबा आणि हे सगळेच हसलेले असतात अद्विकवर. आबा आता त्याचा हात धरतात आणि त्याला ओढतात. ए अद्विक, इकडे ये तू. आपण मस्तपैकी गप्पा मारत बसू. त्यांना जाऊ दे की. आपल्याला काय करायचंय बांगड्या भरायच्या कार्यक्रमात? का त्रास देतोय रे अद्विक? नाही म्हटलेलं कळत नाहीये का तुला? आबा तसं नाही, पण त्यांची गैरसोय व्हायला नको ना, म्हणून असू दे, त्या बघतील त्यांचं.
म्हणतात, बायकांनो तुम्ही समद्या जावा, आम्ही थांबतो घरी. आता सगळ्या घाईघाईने निघून गेलेले असतात. अद्विकला फार वाईट वाटतं, गेलो असतो यांच्याबरोबर तर कलाला भेटायला मिळालं असतं. आबा म्हणतात, अद्विक लग्न आधीचा दुरावा बी लई महत्वाचा असतो रे. हा अनुभवायचा असतो आणि आयुष्यभर मनात साठवून ठेवायचा असतो. त्याच्यानं प्रेम वाढतं रे, आपुलकी वाढते. आबा म्हणतात, अरे या दुराव्यातून प्रेम, आपुलकी, आस्था सगळं काही वाढतं रे. एक ओढ निर्माण होते. संबंध अगदी नवरा बायकोंचे घट्ट असे होतात. इतकं काही प्रेम वाढतं की त्या प्रेमाला काही सीमाच राहत नाही. सारखे सारखे भेटले तर कसलं प्रेम आणि कसली ओढ रे, काहीही राहणार नाही. त्यामुळे अद्विका जरा सहन कर रे. झालं ना आबा, किती दुरावा आणि किती काय ते प्रेमाचं चाललंय तुमचं. एकत्र आलोच नाही तर प्रेम कसं होणार. मी तिला जर भेटायला गेलो तर मला दारातूनच हाकलून देतील का ही लोक. अरे यार, दारात पण कोणी उभं करणार नाही, लगेच माझी हक्कलपट्टी करतील. आता तर काय, सगळे इकडची मंडळी गेली, लगेच मला तिथून हकलवून देतील आणि भेटूही देणार नाही. अद्विकच्या डोक्यात आता वेगळंच चक्र चाललेलं असतं की काहीही झालं तरी कलाला मला भेटायचंय. माझ्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवायच्या म्हणजे पोहोचवायच्या. बायकाचा कार्यक्रम असं म्हणून ढकलून देतील मला हे सगळे आणि तिथे उभंही करणार नाही. मग तिथे जाऊन उपयोग काय माझा. बिचारा अद्विक खूप टेन्शन मध्ये आलेला असतो. हकलवून कुणाला देणार, मला, अद्विक चांदेकरला, द ग्रेट अद्विक चांदेकरला हकलवून देणार आहेत त्या बायका. बाप रे, इम्पॉसिबल आहे सगळं. आता अद्विकला बोलता बोलता हे विचार करता करता नवीन कल्पना सुचलेली असते. द ग्रेट अद्विक चांदेकरला हकलून देतील पण, आणि अद्विक आता हसायला लागलेला असतो. इकडे कलाच्या घरी इतकं छान आनंदाचं वातावरण असतं. एक शेजारची बाई आलेली असते, म्हणते, काय ग कले, परत लग्न करायलीस. मजा आहे बोवायची. काय खरंच हाऊस मौस या कलाची, 2-2दा लग्न आणि काय ते सगळी तयारी आहे. आधी त्याच्याशी लगीन झालं, आता पिरमात पडली आणि परत त्याच्याशी लगीन. काय मज्जा आहे का खरंच कला. आणि सगळे आता तिच्यावर हसायला लागलेले असतात. अद्विक आता साडी नेसून आलेला असतो आणि बांगडीवाली माझ्या आधी आली की काय तो स्वतःलाच विचारत असतो. तेवढ्यात काय संगीता फोनवर जोऱ्या बोलत बाहेर आलेली असते. अहो ताई, पोहोचलात की नाही, किती उशीर, सगळे लोक येऊन बसलेत, बांगड्या भरायला उशीर होणार ना. तिकडे कुठे गेला तुम्ही, इकडे 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 इकडे, मागे फिरा. आता संगीता तिला सांगत असते कुठे यायचं. आता अद्विकचं तर फावलेलं असतं, बांगडीवाली आलेलीच नसते. आता ती बांगडीवाली बरोबर तिथे आलेली असते आणि तिच्याबरोबर तिचा नवरा सुद्धा असतो. अद्विक त्याला मागेच थांबून ठेवतो. संगीता म्हणते बांगड्यावालीला, म्हणते, एवढ्याच बांगड्या आणल्या, जास्ती आणायच्या की. आणल्या हो, त्यांच्याकडे बांगड्या आहेत, भरपूर बांगड्या आणल्या, टेन्शन घेऊ नका संगीता ताई. अद्विक म्हणतो, बघा हव्या त्या बांगड्या घ्या, आवडतील त्या बांगड्या घ्या. संगीता म्हणते, छान आहे हो, चालतंय. चला उशीर झालाय आधीच. संगीता म्हणते, तोंड का लपवताय, काय केलंय असं की तोंड लपत फिरताय. अद्विकला बघत असते आणि संगीता हसून म्हणते, तोंड लपवू नका, तोंड लपवण्यासारखी काही गोष्टी केल्याय का. अद्विक म्हणतो, नाही, मला सवय पदर घ्यायची. तसं काही केलं नाही, पण आमच्या यांच्यासाठी नवस केला होता ना, म्हणून पदर घेतलाय. हातमोजे कशासाठी. प्रोफेशनली म्हटल्यावर व्यवस्थित राहिलंच पाहिजे ना, म्हणून हातमोजे वगैरे, दुसरं काही नाही. संगीता म्हणते, ठीक आहे, चला उशीर होतोय, बाहेरच गप्पा मारत बसणार का, चला आतमध्ये. आता चालता म्हणत असतो, तुमच्या लेकीचं लगीन आहे का. वय माझ्या मुलीचं लगीन आहे. धावत पळतच आतमध्ये गेलेला असतो अद्विक बांगड्या भरायला. रजनी आता हळदी कुंकू लावते कलाला आणि कला तिच्या पाया पडते. तेवढ्यात काय बांगडेवाली आलेली असते. चला लवकर, उशीर झालाय. अद्विक काय गप्प बसत नसतो. चला बांगड्यांचा कार्यक्रम करूया. आणि बरोबर कला जिथे बसणार तिथे जाऊन बसलेला असतो अद्विक. कुठे नवरी मुलगी, ये बस. हाताला धरून कलाला त्याने खाली बसवलेलं असतं. अंजली येते, ताई चहा घेणार की कॉफी. नाही मला काही नकोय, आधी बांगड्या भरू द्या, महत्वाचं आहे ना. अद्विक आता कलाला समोर घेऊन बसलेला असतो. कला हसते आणि म्हणते, तुमचा आवाज असा काय झालाय हो ताई, जरा वेगळाच येतोय. पण तो कसं आहे ना, सुगम संगीताचा कार्यक्रम होता ना, त्यामुळे थोडा गळा माझा बसलाय. आणि आज कार्यक्रम बांगड्यांचा, मी सारखे कार्यक्रम करतच असते. कला म्हणते, तुमचा हात जरा जड आहे का हो. शेजारची बाई आलेली असते. नव्या नवरीला चुडा भरताना हात जरा जडच जातो, कारण त्यामध्ये भावना असतात. बरोबर आहे की नाही संगीता ताई. अगदी बरोबर बोलला बघा तुम्ही. मला काय शांत बसत नसते. हातामध्ये असे ग्लव्स का घातलेत ताई, काही कारण आहे का. बांगड्या भरणारा कोणीच आजपर्यंत असे ग्लव्स घालून बांगड्या भरलेले नाही, तुम्हीच पहिल्यांदा घातल्या म्हणून विचारते बरं. अरे बाळा, ताई नको म्हणूस, ग्लोव्ज बघ हायजीन साठी वापरतो मी. बांगडी फुटू नये म्हणून, बांगडी वाढू नये असं म्हणतात, फुटू नये असा शब्द नसतो वापरायचा हो. तुम्ही बांगड्या भरतात तरी तुम्हाला माहित नाही का. किती गोड मुलगी आहे, हुशार किती, आणि डिटेक्टिव्हगिरी करतीये. जरा शांत बस की. तुमची स्टाईल आवडली आहे, छान आहे, वेगळीच आहे, खरंच आवडली. आवडणारच, मी कोण आहे, द ग्रेट. आणि अद्विक आता शांत बसलेला असतो. कला आता अद्विककडे बघायला लागलेली असते, इकडे तिकडे बघते आणि आश्चर्यचकित झालेली असते. हा 100% अद्विकच आहे.
म्हणते ताई आणि पटकन त्याच्या तोंडावरचा पदर काढून बघते तर काय अद्विक असतो. आता मात्र कलाला धक्काच बसलेला असतो. काय ग कले, अशी काय बघायलीस? आई त्या म्हणतात की हाताला साबण लावला की बांगड्या पटापटा जातील, म्हणून साबण लावू की काय असा विचार चालला होता. पटकन साबण लावू का हाताला? चला तुम्ही पण चला, तुम्ही मला मदत करा, म्हणजे कसं आपल्याला बांगड्या घालायला सोपं पडणार. हो 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 चालतंय की. आता कला साबण लावायचा म्हणून तिथून चाललेली असते. कला आणि अद्विक पटकन रूम मध्ये आलेले असतात आणि इतका आनंद होतो की दोघं आनंदाने उड्या मारायला लागतात. घट्ट अशी मिठी मारलेली असते. खरे आपण फायनली भेटलो, तू सुद्धा मला भेटायला आला तर खरंच छान वाटला. दोघांनाही खूप आनंद झालेला असतो भेटल्यामुळे. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. अगं तुला खूप महत्वाचं सांगायचंय मलाही तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय, पण काही कॉन्टॅक्टच होत नव्हता. दोघंही तू सांगणार की मी सांगणार हा वाद चाललेला असतो. कला म्हणतेच हे बघ चांदेकर, दोघंही एकत्र बोलूया. दोघं कोण आधी बोलेल कळणार नाही, एकत्र सांगून मोकळे होऊया. आपल्या भविष्याबद्दल मी विचार केलाय. आणि कला म्हणते आपल्या घराबद्दल काहीतरी तुला महत्वाचं सांगायचंय. आता मात्र हे ऐकल्यावर दोघांनाही धक्का बसतो की हे काय. आता सिरियस झालेले असतात. चांदेकर तुला खूप महत्वाचं सांगायचंय आपल्या घराबद्दल, ते तू नीट ऐका. काय सांगतीयेस? हो ऐक तू आता. कलाने अद्विकला सांगितलेलं असतं. आता रोहिणी कलाला बांगड्या भरायला बसलेली असते आणि ती कला विचित्रच तिच्याकडे बघत असते. रोहिणी मनातल्या मनात म्हणते ही माझ्याकडे अशी काय बघतीये वेगळ्याच नजरेने. नक्की काही सांगितलं की काही नाही अद्विकला, कळायलंय की एकमेकांना. कलाला बांगडी टोचलेली असते तरीही लक्ष देत नाही आणि जबरदस्तीने ती बांगडी घालण्याचा प्रयत्न करत असते रोहिणी. आता हे सगळ्यांनी बघितलेलं असतं की कलाला जबरदस्तीने बांगड्या घालतीये रोहिणी. कला मात्र रोहिणीकडे आश्चर्यचकित होऊन बघत असते, कारण रोहिणीचं रूप रंग काहीतरी वेगळंच असतं. अगदी खुनशी भावनेने तिच्याकडे बघत असते आणि काहीतरी करायचं हे तिच्या डोक्यात नक्कीच असतं. कलाला माहिती असतं रोहिणीच्या डोक्यात काय शिजतंय आणि नैना सुद्धा तिला साथ देतीये. आता अद्विकला तर तिने सांगितलेलं असतं की घराबद्दल काय महत्वाचं सांगायचंय ते. अद्विकला कळाल्यावर अद्विक नेमकी काय करणार? रोहिणी, नैना, अनामिका, राहुल चौघेजण मिळून जो प्लॅन करताय तो त्यांचा प्लॅन सक्सेस होणार का, की आनंदाने अद्विक आणि कलाचं लग्न पार पडणार? हे सगळं काही जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.